नमस्कार मंडळी. तर मंडळी, सर्वात आधी तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळी व धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, होळी म्हटलं की पुरणपोळी आलीच. तर मी फटाफट कणिक अशी छान भिजवून घेतली आणि पुरण रेडी केलं आणि लगेचच पोळी लाटायला घेतली. हो, कारण मला नैवेद्य दाखवायचा होता देवाला. कारण आमच्याकडे पद्धत आहे की होळीला पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवतात. तर मी अशा पद्धतीने खूप सुंदर आणि छान अशा पोळ्या, खुसखुशीत पोळ्या तयार केल्या. सर्वात आधी मी 2-3 नैवेद्य बनवले आणि मग बाकीच्या पोळ्या लाटून घेतल्या. त्याच्यानंतर मी लगेचच ताट रेडी केलं पूजेचं. हो, कारण घाई होती मला, कारण वेळ झाली होती होळीचं मुहूर्ताची, म्हणून मी फटाफट ताट रेडी केलं. तर बघा, ताटामध्ये सर्व काय आहे: नारळ, हार, फुलं, हळद, कुंकू, पाणी आणि अगरबत्ती आणि कापूर. तर अशा पद्धतीने मी ताट रेडी केलं बघा. आणि मी स्वतः पण सुंदर साडी घालून मस्त रेडी झाले. पण मित्रांनो, खाली जाण्याआधी मी सर्वात आधी आपल्या घरातला जो देव्हारा असतो तिथे मी नैवेद्य दाखवला आणि तिथे हार नारळ घालून देवाची मी आधी घरातल्या देवाची पूजा केली आणि त्याच्यानंतर मग मी खाली गेले होळी पुजायला. अशा पद्धतीने मी आमच्याकडे होळीचा सण साजरा होतो. आणि माझे मुलं पण होते, पण माझे मुलं एक गेला होता बाहेर आणि एक होता तर तो फ्रेश होत होता. त्याच्यामुळं मी एकटीच गेले खाली आणि तिथे माझा होता पहिला मान. पूजेचा पहिला मान असल्यामुळे मी सर्वात आधी होळीची पूजा केली. सुंदर असं होळीसाठी मी हार नारळ आणि नैवेद्य पूजले आणि खूप सुंदर असं सर्वांनी पण मस्त, ते म्हणतात ना की वर्षाचा सण आहे तर आपला पारंपरिक पद्धतीने जे आपण करतो ना, करत आलोत आणि अजूनही करतो, ते खूप छान वाटतं. तर होळी अशी खूप छान सजवलेली होती. त्या गौऱ्या मातीच्या त्या पेंड्या लावलेल्या होत्या आणि शेणाच्या गौऱ्या वगैरे अशी खूप छान सुंदर होळी सजवलेली होती. तर मस्त मी अशी होळीची पूजा केली, नैवेद्य वगैरे दाखवून हळद कुंकू हार घातला साखरेचं आणि नारळ ठेवलं होळीला. आणि सर्वांसाठी होळी आईकडे मी एकच मागितलं की होळीमध्ये सर्व काही ज्यांची म्हणतात ना की वाईट दृश्य, जे वाईट विचार करणारे आहेत किंवा वाईट वागणारे आहेत, यांना देवी आई चांगली बुद्ध्या दे आणि यांचं वाईट सर्व तू तुझ्या आगीमध्ये भस्म करून टाक. हे सर्व मागून मी देवी आईची पूजा केली, मस्त होळीची पूजा केली आणि आपल्या सर्वांसाठी सुख समृद्धी मागितली. माझ्यासाठी तर मागितलीच, पण तुम्हा सर्वांसाठी सुद्धा मी होळी आईकडे सुख समृद्धीचं असं मागणं साकडं घातलं. आणि मग अशा पद्धतीने मी होळीची पूजा केली. तर लगेचच मग होळी पेटवल्या गेली, कारण आमच्या सोसायटीचे सगळेच होते. माझी पूजा झाल्याबरोबर लगेच होळी पेटवल्या गेली आणि अशी मस्त मग आम्ही सर्वांनी छान असं होळीमध्ये धान्य असतं ना, ते टाकतो, आमच्याकडे पद्धत आहे. मग सर्वांनी धान्य टाकून असे होळीच्या फेऱ्या घेतल्या. हे बघा, हे आमच्या सोसायटीचे सगळे लोक आहेत, बायका आहेत, पुरुष आहेत, मुलं आहेत, लेकरं, सर्वांनी एकदम आनंदात होळी साजरी केली. तर मित्रांनो, अशी आमच्याकडे होळी अशा पद्धतीने साजरी केली जाते. तुमच्याकडे कशी केली जाते तर तुम्ही नक्की कळवा मला तुमच्या छान छान कमेंटमधून. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा. तर हे बघा, सगळ्या बायका होळीला फेऱ्या मारतात आणि मस्त होळी आतमध्ये पेटलेली होती आणि सर्वांच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतेच. तर सर्वांनी अशा फेऱ्या घेतल्या. मी सुद्धा आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही. लाल साडी जी आहे ती माझीच आहे. तर बघा, तुम्ही निरखून बघा, मी दिसणार तुम्हाला कुठेतरी. हे बघा, हे बघा, दिसली ना. मी सुद्धा आहे तिथे. आणि मस्त मग आम्ही होळीच्या फेऱ्या घेतल्या, छानपैकी होळीची पूजा केली आणि अशा पद्धतीने आम्ही शिमगा, होळी आणि धुलीवंदन ही आमच्या सोसायटीमध्ये साजरी केली जाते. पहिलं मी कलर खूप खेळायचे, पण करोनापासनं झाले तर 4 ते 5 वर्ष. करोनापासनं मी कलर बंद केला, नाही तर मी पहिलं होळी धुलीवंदन मी खूप खेळायचे, मला फार मजा यायची. मीच नाही, आमच्या सोसायटीच्या सगळ्या बायका खेळायच्या. पण आता हल्ली कोणीही खेळत नाही. छोटे छोटे मुलं आहेत, लेकरं, ते खेळतात, पण मोठी आता कोणी खेळत नाहीत होळी. तर हे बघा, हे बघा, सगळे आमचे सोसायटीचे
कसे भरलेत बघा कलरनी. आणि त्यांना बघून खरोखर कुठेतरी वाटतं की हा आज होळी आहे. अशा पद्धतीने आम्ही होळी साजरी केली मित्रांनो. तर तुम्हाला कसा वाटला हा माझा छोटासा ब्लॉग, तर तुम्ही नक्की कळवा तुमच्या छान छान कमेंटमधून. आणि सर्वांना पुन्हा एकदा होळीच्या खूप 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 शुभेच्छा. हॅप्पी होली, हॅप्पी होली. होळी रे होळी, पुरणाची पोळी.